मित्रांनो, रविवार आला की नॉनव्हेज खायची जबरदस्त इच्छा होते आणि पोटभर जेवायचं असेल तर फक्त एक नाही, दोन दोन तगडे नॉनव्हेज पदार्थ आपल्याला हवेत. आजच्या स्पेशल थालीत आहेत झणझणीत चिकन रस्सा, खमंग पॉपलेट फ्राय, त्यासोबतच बासमती भात आणि गरमागरम भाकरी. असा सोबत मिळाला तर रविवारची काही मज्जाच वेगळी आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र कनिक्ष आणि कनिक्ष बाईट्स या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमचे पोहोचतील. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम मित्रांनो, आपण पॉपलेट स्वच्छ धुवून त्यांना कट मारून घेऊयात. त्यानंतर आपण थोडी हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर आपण यामध्ये आपण लसणाचं पेस्ट टाकणार आहोत आणि एक मोठा लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबू पिळून घेतल्यानंतर आपण 2 ते 3 चमचे बेसनाचं पीठ टाकणार आहोत. बेसनाचं पीठ टाकल्यामुळे आपल्या फिशला छान अशी कोटिंग येईल. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्या फिशला कोट करून घेऊयात. फिशला आपल्या कोट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान असा कलर आलेला आहे आणि फिश आपली मस्त कोट झालेली आहे. आता हे फिश आपण अर्धा ते 1 तासासाठी साईडला ठेवूयात. त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे बासमती तांदूळ. बासमती तांदूळ आपल्याला स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी टाकून याला अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. ते आपण चिकन रस्स्याच्या वाटण्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकूयात आणि त्यामध्ये आपण थोडंसं आलं आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकून त्याला मस्त असं परतून घेऊयात. त्याला 10 ते 15 सेकंद तुम्ही परतलं तरी बस होतं. त्यानंतर आपण यामध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे कट करून बारीक आणि ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. हे टाकल्यानंतर आपण याला चांगलं असं निदान 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती याला आपल्याला परतायचं आहे, जोपर्यंत आपल्या खोबऱ्याचा कलर असा गोल्डन ब्राऊन होत नाही. आता बघा, तुम्ही बघू शकता आपल्या खोबऱ्याचा कलर गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून 4 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे. ते कांदे आता यामध्ये आपण व्यवस्थित परतायचे आहे. कांदे परतायला मित्रांनो 4 ते 5 मिनिटं सहजासहजी लागतात. 4 ते 5 मिनिटं या कांद्याला व्यवस्थित परतल्यानंतर तुम्ही बघू शकता आता कांद्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे. आता या स्टेजला हे कांदे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण 2 छोटे साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत चिरून, ते सुद्धा आपण नरम करून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता टोमॅटो आपले चांगले नरम झालेले आहेत. आता हे टोमॅटो वाटण्यासाठी रेडी झालेले आहेत. आपण काढून घेऊयात आणि त्या वाटण्यामध्ये आपण 2 चमचे जिरे आणि 2 वेलची टाकून वाटून घेऊयात. मित्रांनो, आता या कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 बोटल्या तेल टाकायचं आहे. तेल आपलं गरम झालं की आपण यामध्ये 3 ते 4 पानं तमालपत्राची घेतलेली आहेत, ते आपण याच्यात टाकलेलं आहे. त्यानंतर एक मोठी इलायची टाकायची आहे, एक स्टार फूल टाकायचं आहे आणि थोडं सुगंधासाठी आपण यामध्ये जावित्री टाकून घेणार आहोत. 4 ते 5 काळी मिरी टाकल्यानंतर आपण यामध्ये 5 ते 6 लवंग टाकणार आहोत. आता यामध्ये आपण 3 छोट्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत, ते टाकायचे आहेत. कांदे 1 मिनिट असे शिजले की आपण त्यामध्ये चिकन जे आहे आपलं ते चिकन टाकून घ्यायचं आहे. चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनचा कच्चा वास आपल्याला लागणार नाही. 3 ते 4 मिनिटं आपल्याला चिकनला मस्त परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ टाकून परत त्याला आपण एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे आणि यात आता आपण हळद टाकून परत एकदा 1 मिनिटासाठी परतून घेऊयात. परतून घेतल्यानंतर आपण याला झाकण ठेवूया 5 ते 6 मिनिटासाठी आणि आता तुम्ही बघू शकता चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे. चिकन आपलं 60 to 70% कुक झालेलं आहे. आता यावेळेस आपण यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत. गरम मसाला मित्रांनो हा मी घरीच बनवलेला आहे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, मी याची सुद्धा रेसिपी तुम्हाला शेअर करेन. गरम मसाला टाकल्यानंतर आपण 1 मिनिटासाठी चिकनला वाफेवर ठेवलं होतं. आता तुम्ही बघू शकता चिकन मस्तच आपलं शिजलेलं आहे. आता या स्टेजला आपण
यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत. लाल तिखट मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये टाकू शकता. कोणाला कमी जास्त लागतं त्या पद्धतीने तुम्ही इथे लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट टाकल्यानंतर चिकन एकदा आपण परतून घेऊयात, जेणेकरून लाल तिखट सगळीकडे पसरलं जाईल. आता आपण यामध्ये जे आपलं वाटण होतं ते वाटण यामध्ये टाकून आपण चिकनला परत 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं वाटण ही चांगलं शिजेल, वाटणाचं पाणी सुद्धा सुटेल आणि चिकनला सुद्धा ते वाटण चांगलं कोट होईल आणि त्याचा एक सुरेख असा सुगंध आपल्याला येईल. तुम्ही बघू शकता वाटण आपलं शिजलेलं आहे, वाटणाने कलर सुद्धा सोडलेला आहे, वाटणाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे. आता यावेळेस आपण वाव, मस्तच किती छान चिकन दिसतंय बघा. आता यावेळेस आपण जे गरम पाणी केलं होतं ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. मित्रांनो, कधीही कोणत्याही भाजीत आपण गरम पाणीच टाकायचं हे तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. तुम्ही व्हेज बनवा, नॉनव्हेज बनवा, जर वरतून तुम्हाला असं पाणी टाकायचं असेल तर ते गरम करूनच टाकायचं. त्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला एक चांगला कलर येतो, कलर आपल्या भाजीचा बिघडत नाही. जर तुम्ही तसंच गरम पाणी टाकलं तर भाजी आपली ही पांढरी पांढरी होते आणि भाजीला चव सुद्धा लागत नाही. आता आपण लास्टला यामध्ये कोथिंबीरची कट केलेली आहे ती कोथिंबीर टाकून भाजी साईडला ठेवून देऊयात. आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा कलर किती छान आलेला आहे आणि भाजी किती छान दिसते. आता इथे मित्रांनो मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल टाकल्यानंतर आपण यामध्ये जिरे टाकणार आहोत. जिरे टाकले की आपण यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकणार आहोत. खडे मसाल्यामध्ये आपण इकडे 2 तमालपत्र घेतलेले आहे, 1 दालचिनी, थोडीशी लवंग आणि 2 इलायची घेतलेली आहे. आता यामध्ये आपण जो भिजत ठेवलेले आपले बासमती राईस होते ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपले बासमती राईस जे आहेत ते किती छान प्रकारे भिजलेले आहेत. आता याला आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊयात, जेणेकरून आपल्या राईसला सगळीकडून तेल लागेल. तेल लागलं तर काय होतं की राईस आपले एकमेकांना चिटकत नाहीत. आता यामध्ये मित्रांनो बघा, मी 3 वाटी बासमती राईस घेतले होते आणि 2.5 वाट्या मी अंदाजे पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि एकदा परत याला हलवून थोडीशी कोथिंबीर मी कट केलेली आहे ती कोथिंबीर मी टाकणार आहे, कारण आमच्या घरात कोथिंबीरचा सुवास सगळ्यांनाच आवडतो. आणि आता आपण याला 3 शिट्ट्यासाठी कुकरला लावून घेऊयात. मित्रांनो, आपली चिकन रस्स्याची आणि बासमती राईसची रेसिपी तर झालेली आहे. आपण जे फिश मॅरिनेट करून ठेवले होते ते फिश आपण इकडे घेतलेले आहेत आणि त्या फिशला मी रवा कोट केलेला आहे. आता बघा मित्रांनो, रवा कोट करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, काही जास्त नाही पण साधारणपणे, ज्याने तुमची फिश मस्त फ्राय होईल. आता रवा कोट करताना नेहमी रवा मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्यायचा, जेणेकरून रवा थोडासा बारीक होतो. आपल्याला पीठ नाही करायचं रव्याचं, पण रवा थोडासा असा बारीक झाला पाहिजे. आणि त्या रव्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ टाकायचं विसरायचं नाहीये. तांदळाच्या पिठामुळे रवा मस्त असं पकडून राहतो आपल्या फिशला, नाही तर नुसतं रवा रवा खायला लागतो आणि ते चांगलं नाही वाटत. आता तुम्ही या फिशला साधारणपणे 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवरती, थोडंसं फुल थोडं मीडियम असं करून 7 ते 8 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आपली ती रवा कोटची फिश मस्त फ्राय झालेली आहे. आता इथे बघा, मी फक्त मसाला जो लावलेला होता ती मसाला कोटिंग वाली फिश आता आपण इथे फ्राय करून घेऊया. कारण आमच्या घरात कोणाला मसाला कोटवाली फिश आवडते तर कोणाला रवा फ्रायची फिश आवडते. त्यामुळे मी हे 2 ऑप्शन वेगवेगळे ठेवलेले आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने फिश आवडते तुम्ही त्या पद्धतीने फ्राय करून घेऊ शकता. आता बघा, याला सुद्धा आपल्याला 7 ते 8 मिनिटं लागणार आहेत किंवा त्यापेक्षा थोडंसं 1-2 मिनिटं सुद्धा जास्त लागू शकतात. आपण मस्त अलटी पलटी करून या फिशला मस्त असं शेकून घ्यायचं आहे. मित्रांनो, फिशचा कलर बघा किती मस्त दिसतोय, चेंज झालेला आहे. मस्त असं सोनेरी कलर आलेला आहे आपल्या फिशला. तुम्ही बघू शकता खूप छान आपली फिश फ्राय होते. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आता आपली फिश ही खाण्यासाठी रेडी आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता आपण जे बासमती राईस शिजवलं होतं ते आपण बासमती राईस एकदा चेक करून घेऊयात. तुम्ही बघू शकता एक एक कण राईसचा मोकळा झालेला आहे, कुठेही कण आपला चिटकलेला नाहीये किंवा काय नाही, आणि खूप छान दिसतो आणि मऊ झालेला आहे. आणि इथे आपण बघू शकतो की आपलं जे चिकन आहे ते चिकनचा रस्सा ही कलर किती मस्त आलेला आहे, तरी सुद्धा आलेले आहे वरती. आणि आपण इथे जास्त पातळ रस्सा ठेवलेला नाहीये, थोडासा मीडियमच ठेवलेला आहे, कारण आपल्याला बासमती राईस बरोबर हा रस्सा खायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता आपली चिकन थाली मस्त रेडी झालेली आहे. मस्त पॉपलेट आहेत,
पॉपलेट रवा पण आहे, मसाला पण फ्राय आहे, त्यामध्ये आपण भाकर घेतलेली आहे ज्वारीची, कांदा टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर आपण मस्त राईस घेतलेला आहे आणि आपला चिकनचा रस्सा. वाव, किती मस्त दिसतोय बघा, किती छान दिसतोय. आणि लिंबू बरोबर हे आता आपण चिकन थाली मस्त पटापट फस्त करणार.